दुसरा सामना आपण पाहतोय बेतोड विरुद्ध निळजे या दोन संघांमध्ये जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय 3 दिवसीय स्पर्धा 24 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आजचा पहिला दिवस आपण पाहतोय जयेश पाटील गोलंदाजी मार्कवर राजेश शेलार दातिवली यांच्याकडनं संदीप भोईर यांना पारितोषिक आले प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक असेल पहिल्या चेंडूवरती खातं कोळलं जातं एक या धावसंख्येनं बेतोडे संघाचं संदीप भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलंय दुसरा चेंडू ड्राईव्ह केलाय चांगले क्षेत्ररक्षण किशोर पाटीलचा काय फिटनेस आहे रोज ते 40-40 50-50 किलोमीटर सायकल चालवतात फिटनेस ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांचा मानस सुद्धा आहे शिर्डीला सायकल घेऊन त्यांना जायचंय नक्कीच साईबाबा त्यांना शिर्डीला बोलवतील सायकल घेऊन चांगलं बॅकिंग पाहायला मिळतोय 2 धावा मिळत आहेत दोन धावा मिळत आहेत चेंडूवरती 2 धावांच्या मदतीनं धावा डबल कवरती आपण पाहतोय 4 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 4 धावा डबल कवरती लागल्यात चांगली गोलंदाजी होते खोलवर टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते मोठे फटके खेळण्याची मुभा देत नाहीये गोलंदाज जयेशला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये P1 चं षटक हाताळतोय चांगल्या रीतीने हाताळलाय 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात पुन्हा यावेळेस स्लोअर फुलटो चेंडू फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरनं चेंडू लॉंग ऑफ सीमा पार चौकार चौकार आलाय चौकाराच्या मदतीनं धावा डबल कवरती आपण पाहतोय 8 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर या पुढचा सामना आपण पाहणार होतो साबे विरुद्ध शीळ या दोन संघांमध्ये चौथी मॅच आहे पहिल्या फेरीतील ते आपण तिसरी खेळवणार आहोत काही ऍडजस्टमेंट आपण करणार आहोत चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धाबा डबलकावरती 8 चांगली फलंदाजी करतोय संदीप भोईर पाचवा चेंडू जयेशचा संदीप साठी यावेळी वेगवान चेंडू दाद मागितली जाते पंचांकडे दाद उचलून धरली फलंदाज होतोय बाद धक्का क्रमांक पहिला बेतवडे संघाला संदीपच्या स्वरूपात चितच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय संदीप पहिला आद्रा बसला बेतवडे संघाला संदीपच्या स्वरूपात 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा डबलकावरती आपण पाहतोय 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील
नवीन फलंदाज स्ट्रायकरवरती असेल जयेंद्र पाटील. शेवटचा चेंडू जयेशचा जयेंद्रसाठी. इथे पुन्हा लॉवर फुलटो चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून गेलून काढलाय. चेंडू जाईल सीमा पार. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार जयेंद्रच्या बॅटमधनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धबलकावरती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. जयेंद्रनं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. पहिला खेळाडू बनलाय ज्यांना चौकारानं खातं खोळलाय. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देवानंद पाटील. स्ट्रायकरवरती पद्माकर. देवानंद पाटील रतनबुवा स्फूर्ती चषकातील मालिकावीर. शेवटच्या इथे फटका चांगला आहे. फलंदाज पद्माकरच्या बॅट मधनं आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुन्हा वेगवान चेंडू. दिशा दिली आहे चेंडूला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जाईल सीमा पार. पद्माकरच्या बॅटमधनं षटकारानंतर दमदार चौकार. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्यात देवारांच्या विरोधात. चांगली फटकेबाजी केली पद्माकरना. तिसरा चेंडू पुन्हा पायात होता. दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला रामनाथ. चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी होती. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या पुढचा सामना आपण पाहतोय साबे 40+ विरुद्ध शेल 40+. जो चौथा सामना आहे तो आपण तिसरा खेळवणार आहोत. काही ऍडजस्टमेंट आहे त्या कारणास्तव आपण जो चौथा सामना आहे तो आपण तिसरा खेळवणार आहोत. दुहेरी धावेत 2 धावा. धावफलकावरती 2 धावेंच्या मदतीनं धावसंख्या 24 धावा. 12 धावा पहिल्या षटकामध्ये जयेशनं खर्च केल्या होत्या. पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या. जेलची संधी असेल यावेळी पॉइंटला. चांगला जेल टिपलाय आणि खेळ संपलाय पद्माकर भोईरचा.
नवीन फलंदाज संदेश पाटील 2012चा रतन बॉस स्मृती चषकातील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर रेग्युलर फॉर्मॅट मधनं ती मालिकावीर जिंकली होती. पहिला चेंडू आल्यामुळे आक्रमण चेंडू जाईल सीमा पार संदेशच्या बॅट मधनं दमदार षटकार. दुसरा फलंदाज ठरला ज्यानं बाउंड्रीनं खातं खोललंय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय 30 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 18 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज देवानंद. शेवटचा चेंडू कोलवार टप्प्याचा हलक्या हाताने केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात. षटक समाप्त होत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा दापलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 32 धावा 16.00च्या सरासरीनं. आपण करू शकता. तुम्हाला पाणी दिलं जाईल कारण का आता 40 प्लसचं क्रिकेट खेळतायत आणि अशोक पाटील ऊन देखील भरपूर लागतो त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होता कामा नाहीये. सर्व खेळाडूंना विनंती करू की मॅच सुरू होण्यापूर्वी तुम्ही काहीतरी हलका फुलका नाश्ता करा. चहा बिस्किट बोला किंवा आणखीन काय नाश्ता करूनच तुम्ही मैदानात जा. कारण का आपण बघितलं तर बरेचसे प्रकार अशोक पाटील घडलेत की छातीत दुखतं, मळमळ होते, कधी कधी अटॅक देखील येऊ शकतो. त्यामुळे सर्व खेळाडूंनी ना आपली दक्षता आपण घ्या. O2 कॉम्बॉक्स सिद्धूमाळी. धन्यवाद बाळूदा ही माहिती दिल्याबद्दल. जयेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग जयेंद्र आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. चांगल्या रीतीनं चेंडू हाताळला गोलंदाज जयेशनं. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग जयेंद्र. जयेंद्रचा हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने केलून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. मच्छिंद्र चेंडूवरती येत आहेत. 2 धावा मिळत आहेत चेंडूवरती. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या दापलकावरती 34 धावा. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली. देवानंद चुकी होणार नाही. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3 बेतवडे संघाला. संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या चेंडूवरती यश प्राप्त केलाय गोलंदाज जयेशनं. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय. कैलास स्ट्रायकिंग असेल. लॉरफल्ट चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफचे. देवानंद चेंडू अडवलाय फेकलाय. चांगल्या पद्धतीनं हा थ्रो केलाय गोलंदाजानं. गोलंदाजाकडं क्षेत्ररक्षक देवानंद होते. याआधी त्यानं झेल टिपला. चांगले क्षेत्ररक्षण देवानंदच्या माध्यमातून. एकदा मिळाली एका धावेच्या मदतीनं 35 धावा.
क्षेत्ररक्षक किशोर येतात त्यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण किशोरचं. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एकच धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या बलकावरती 36 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय. गोलंदाज जयेश चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात, एक गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू हलवार पद्धतीने फेकलाय, शरीरयष्टीवरती लागलाय चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. 12th मॅनला विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचंय. जलपानाचा वेळ होईल तोपर्यंत जाऊयात डीजे मास्टर कडे, ऐकूयात सुमधुर संगीत. पाणी घेऊन जा. बघा बेतोडे संघाच्या खेळाडूंना विनंती असेल. ही पहिल्या फेरीतील 4थी मॅच आहे. ते आपण काही कारणास्तव तिसरी खेळवणार आहोत. काही ऍडजस्टमेंट आपण करणार आहोत. साबे 40+ आणि शील्ड 40+. आपण आला असाल तर या टॉससाठी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या दाबलकावरती आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 36 धावा दाबलकावरती बेतवडे संघाच्या. पहिल्या 2 षटकामध्ये 32 धावा कुठल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये काय कमबॅक केलं गोलंदाज जयेशनं. फक्त 4 धावा खर्च केले, गडी बाद केला. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. 4थं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीराम पाटील. खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी रवींद्रजी ढोणे यांच्या माध्यमातून कोणतीही स्पर्धा असो त्यांचं खूप मोलाचं सहकार्य. आणि कुठल्या कार्याला ते कधी नाही बोलत नाही. खूप खूप धन्यवाद असतील रवींद्र दादा. इथे चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेंच्या मदतीनं धावसंख्या दाबलकावरती आपण पाहतोय 38 धावा. श्रीराम पाटील 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्ट्रायकरवरती फलंदाज संदेश पाटील ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. संदेशसाठी हा चेंडू स्लॉट मध्ये होता. पीक केलाय चेंडूला, फेकून दिलाय सीमा पार. दमदार षटकार. धन्यवाद. षटकाराला षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 44 धावा. श्रीरामचा चेंडू स्लोवर पद्धतीचा फटका चांगला आहे. संदेशच्या बॅट बंद. क्षेत्ररक्षक दूर वरचा प्रवास करत येत आहेत. चेंडू अडवला, फेकलाय. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा मिळत आहेत चेंडूवरती. 3 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या रबलकावरती आपण पाहतोय 47 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा खर्च केलेत 3 चेंडूमध्ये गोलंदाज श्रीरामनं. स्ट्रायकिंगवरती आता कैलास तांडेल. संदेश चांगली फलंदाजी करतोय.
कैलासला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. संदेशनं 2 षटकार, एक तिहेरी धाव, 2 दुहेरी धावा, एक सिंगल. इथे वेगवान चेंडू होता कैलाससाठी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कार्पेटचा सॅने खेळून काढलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चांगलं क्षेत्र रक्षण होतोय. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. धावा रपलकावरती 48 धावा. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. चौथ्या षटकातील 48 धावा राबलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 20 धावांवरती खेळतोय संदेश. 5वा चेंडू. स्लोअर 1 चेंडू. ट्राय केला चेंडूला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण देवानंदचं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावींच्या मदतीनं अर्धशतक लागले बेतवडे संघाचं. धावपलकावरती शेवटचा चेंडू शिल्लक असेल चौथ्या षटकातील. संदेश साठी श्रीरामचा हा चेंडू. 5वा चेंडू हलवार पद्धतीने फेकलाय. हलवार पद्धतीने खेळून काढलाय. एक धावी ते कंप्लीट केली जाते. लेग बाईटच्या सहाय्याने एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 51 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रामनाथ पाटील. चांगला क्षेत्ररक्षक निलजे संघाचा अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. शेवटचं षटक शिल्लक आहे. 51 धावा धावपलकावरती लागले तर बेतवडे संघाच्या. स्ट्रायकवरती संदेश. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत संदेशनं. तो 22 धावांवरती खेळतोय. बघा आयोजक प्रमोद दादा मडवी स्वतः पाणी नेत आहेत आपल्या स्वयंसेवकांसाठी. पाण्याची गरज आहे कारण आपण उन्हाचा सावट पाहतोय. जल है तो कल है. शेवटचा षटक. इथे फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत डीप कव्हरला. चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती संदेशच्या बॅट मधनं. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 55 धावा. चांगला फटका संदेशच्या बॅट बंद पाहायला मिळाला. बॅकफुट पंच पॉइंटच्या दिशेने खेळला. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं 55 धावा. दुसरा चेंडू रामनाथचा संदेशसाठी. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू हाताळलाय. अतिरिक्त धाव येते चेंडूवरती. पंच निर्णय देतील 2 मिनिटात. हा चेंडू वाईड. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते 56 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 79 धावा कुठल्या होत्या. आगासन संघानं त्या धावा करता आला नाही वडवली संघाला. इथे फटका चांगला आहे संदेशच्या बॅट मधनं.
चेंडू जाईल सीमा पार, येतोय षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय 62 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मध्ये खेळून काढलाय देवानंद. जोपर्यंत चेंडूवरती येईल अडवेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावींच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळत आहेत 64 धावा धापलकावरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 64 धावा धापलकावरती. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षक आहेत, अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 68 धावा धापलकावरती. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. शरीरयष्टीवरती आदळतोय. एक धाव कंप्लीट. थोडेसे फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. अशी स्ट्राईक चेंज करू शकत नाही आपण, कारण दोन्ही फलंदाजांना पॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं आहे. 40+ संघटनेचा हा नियम आहे. दोन्ही फलंदाजांना पॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं आहे. स्ट्राईक चेंज नसणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय 69 धावा. स्ट्रायकॅनवरती कैलाससाठी शॉट ऑफलाईन चेंडू पुल केलाय. जमिनी लगत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा बेतोडे संघाने कुठल्या आहेत 71. 72 धावांचं लक्ष ठेवलंय निलजे संघासमोर. साबे दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉस साठी या. शेल संघाचे संगणक आणि त्यासोबत साबे संघाचे संगणक टॉस साठी यायचंय. क्रिकेट संघ दातवली 40+ आयोजित आपण नगर शोक चषक 20-25 दमदार आयोजन पाहतोय. दुसरी मॅच आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये 79 झाले तर आता 71 झाल्यात. 73ची गरज आहे. 3 विकेट झाल्यात. म्हणजे धावा येत आहेत खेळपट्टीवर. 72 धावाचं लक्ष आहे. जर विचार केला तर इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. खास करून देवानंद पाटील, श्रीराम आपण बघितले तर आपण किशोर असणारे, रमनाथ देखील एक चांगला बॅटर आहे. 72चं लक्ष आहे. 5 षटकांमध्ये जे 14.4 च्या सरसनी धावा करायचे आहेत. गोलंदाजी देखील चांगली बेतोडे 40+ संघाकडून. नरेश्वरचं षटक असणारे, आपण इथे पद्मागर भोईरची षटक असणारे, सुनील असणारे, संदीप भोईर देखील असणारे.
ऑप्शन भरपूर आहे या संघाकडे. गरज पडल्यात तर आपण तर अजून एक गोलंदाजाचा वापर केला जाईल. शील्ड संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. साबे संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. चला दोन्ही संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. आपण लगेचच टॉस करणार आहोत. सदाशिवजी पाटील समाजसेवक बेतोडेगाव यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दादांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टॉस केलं जाईल. साबे विरुद्ध शीळ या दोन संघांमध्ये छापा असा कॉल केलाय आणि काटा आलाय. टॉस जिंकलाय शीळ संघाच्या संगणकानं. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करणार. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल साबे संघाला? 50-55. 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत ते या धावसंख्येवरती रोखतील? दिनेश आहे, सुगंध, संजय, सचिन आहे. दिनेश दादा असतील आणि सचिन दादा असतील. धन्यवाद दादा. टॉस गमावलाय. प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धाव संख्या उभारायचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धाव करण्याचा प्रयत्न करू. असे कोणते फलंदाज असतील त्यांच्यावरती जिम्मेदारी असेल? असे दिगंबर, गुरुनाथ, कुणाल 4-5 फलंदाज आहेत. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय नगरसेवक चषक आयोजनाबद्दल काय बोलाल? चांगलं आयोजन आहे आणि दरवर्षी ही स्पर्धा होईल असं वाटतं. हे होते साबे संघाचे संगणक. धन्यवाद दादा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. नाणेफेकीचा कॉल जिंकला शील्ड संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलाय साबे संघाला फलंदाजीसाठी. जसा सामना सुरू होईल जाऊयात ऐकूयात बालू पाटील यांचा आवाज. पद्माकरचा पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड. शॉर्ट मध्ये विकेटला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल खातं उघडलं जातं यावेळेला दिवानांच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. झेल सोडलाय किशोरचा. एक झेल आला होता आता पण तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप झालाय. किशोर सारख्या खेळाडूला जीवदान दिले ते कदाचित महागात पडू शकतो. अशोक पाटील धावा दिल्या. धाव फलकवते आपण पाहू शकता. 2-72चं लक्ष. तर ही जोडी फार महत्वाची आहे. प्रचंड गुणवत्ता या दोन्ही बॅटरांकडे. पद्माकर देखील तेवढाच मुरलेला गोलंदाज आहे. राईट आर्म राऊंड कडे मारा करतो शकला देवानं. हो चांगला चेंडू पाहिजे तर स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते बॅटच्या स्वरूपात. आपण तर बॅट कट आहे. एक धाव मिळते देवानला. पद्माकर खूप चांगली गोलंदाजी करतोय. पद्माकरने देखील हरे कलेक्शनच्या माध्यमातून भरपूर रेग्युलर क्रिकेट खेळले आहेत. ग्रामीणसाठी रेग्युलर क्रिकेट खेळले, शहरी विभागासाठी रेग्युलर क्रिकेट खेळले. आता 40 प्लसच्या माध्यमातून पुन्हा त्या मैदानावर उतरतात. आता गावाचं प्रतिनिधित्व करतायत. 3 धावा.
पद्माकर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो आमच्या समालोचक कक्षांकडून टाकला किशोर पाटील एक जीवदान मिळालंय जीवदानाचा किती फायदा घेतो पाहिजे हो चांगला चेंडू डाऊन डी ग्राउंड चांगलं क्षेत्र शोधतो शॉर्ट मध्ये विकेटला संदेश आहे तिथे फेकी करणं फार गरजेचं होतं तेच सांगतात संदीप भोईर की विकेट मिळाला असता कदाचित हात दुखापत असावी हाताला जास्त आपण आता फेकी करता येत नसावी पण अशोक पाटील मित्र म्हणेल ना अशा विकेटसाठी तुम्ही फेकणं फार गरजेचं तेच सांगतात संदीप भोईर धाव गेली त्याच्याबद्दल काही नाही पण विकेट मिळाला असं कमला करत होता शॉर्ट मध्ये विकेटला देवान स्ट्रायकेनला ऑफ साईडला क्षेत्रक्षण शॉट तडमान एक क्षेत्रक्षण पॉइंट एक क्षेत्रक्षण शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला डीप मध्ये आपण क्षेत्रक्षण पाहूया पद्माकर हो चांगला चेंडू डाऊन डी ग्राउंड मिड ऑनवरना चेंडू चाललाय लॉंग ऑनला क्षेत्रक्षण कैलास खूप चांगलं क्षेत्रक्षण गुड थ्रो डीप मधनं फेकी करणं एवढंच अवघड काम असतं अशोक पाटील पण आता 40+ खेळाडू पण शोल्डर बघा ना किती स्ट्रॉंग आहेत ॲक्युरेट फेकी कैलासची एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून आणि आता 40+ माध्यमातून देखील चांगलं क्रिकेट खेळत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीत एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली अशोक पाटील प्रचंड अनुभव आहे पद्माकरकडे 5 धावा झालेत पहिलं षटक संपलंय त्याच्यात गोलंदाजीचा वापर कोण केला जातो P2 मध्ये संदीप येतोय की सुनील भोईरचा वापर केला जातोय की संदेशचा देखील वापर करू शकतायत कारण संदेश देखील या संघाचा एक खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे संदेशकडे चेंडू सुपूर्द करत नाहीयेत मला वाटतं सुनील भोईर येत आहेत कदाचित हा या सुनील भोईरच येत आहेत अजून एक चांगला गोलंदाज या संघाचा आज थोडंसं बॅटिंग मध्ये ना मी तर म्हणेल परफॉर्मन्स दिला नाही तो म्हणजे संदीपने पण आज तरी पण देखील जर विचार केला तर अशोक पाटील प्रत्येक खेळाडूंनी चांगलं आपण तर चांगलं योगदान दिलंय 71 धावा झाल्या 72चं लक्ष आहे पद्माकर भोईरनी काय षटक हाताळलं अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये ना पॉवर पॅक गोलंदाजी केली ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना पॉवर पॅक बॅटिंग झाली तशी पॉवर पॅक गोलंदाजी झाली अशोक पाटील गोलंदाजीचं कौतुक करणं फार गरजेचं आहे अशोक पाटील सागावच्या स्पर्धेत यावर्षी गोलंदाजाला देखील एक सोन्याचं कॉईन आहे आमच्या माध्यमातून गोलंदाजाला पारितोषिकच देत नाही ना कोणी म्हणून आम्ही ठरवलं की मालिकावीसाठी एक कॉईन द्यायचं एक कॉईन उत्कृष्ट फलंदाजाला आणि एक कॉईन उत्कृष्ट गोलंदाजाला संदीप भोईर प्रत्येक वेळी गोलंदाजाला पारितोषिकच मिळत नाहीये त्यामुळे आम्ही ठरवलं की यावर्षी सोन्याचं कॉईन द्यायचं गोलंदाजाला देखील 26, 27, 28 अशोक पाटील अपकमिंग टुर्नामेंट आहे सागावच्या नेता मला वाटतं फॉर्म पडेल देखील प्रत्येक मॅचला 1000 रुपये मॅन ऑफ द मॅच एक ट्रॉफी अशोक पाटील भरपूर संघ वेटिंग आम्हाला देखील कॉल करतात पण आम्ही सांगितलं आयोजक जे जाऊया मॅच सुनील हो चांगला चेंडू ऑन साईडला वळवलाय कमलाकर आहेत तिथे कमलाकर ह्या संघाचा क्षेत्ररक्षक खूप चांगला आहे चप्पल क्षेत्ररक्षक अशोक पाटील क्षेत्ररक्षण कुठेही चांगलं करतो बघा क्षेत्ररक्षण त्याच्या सर्कल मध्ये असो आपण तर सीमेरेषेवर असो मिडॉनला आपण बघितलं तर गुरुनाथ पाटील डीप मध्ये उभे थोडेसे 6 धावा सिंगलने 6 धावा आलेत अशोक पाटील षटकार चौकार येणं फार गरजेचं गोलंदाजी खूप चांगली सुनील भोईर आमच्या समालोचक कक्षांकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो टाकला किशोर पाटील हो उडवला चेंडू यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत प्रयत्न केले वन बाउंड चेंडू चालला यावेळेला आपण तर डीप लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा पार चौकार अशोक पाटील सप्रा मैदान म्हटलं की प्रेक्षक भरपूर प्रमाणात येतात संध्याकाळी पण भरपूर येतील आणि अशोक पाटील ह्या मैदानावर जर कोणी आयवाक यासाठी पारितोषिक लावलं ना की आणखीन प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होते 10 धावा दुहेरी अंकामध्ये आपण पाहू शकता भगवान पाटील क्रीडांगण या मैदानाचं नाव आहे पण पहिलीचं नाव जर बघितलं तर सप्रा मैदानच प्रसिद्ध आहे भगवान पाटील नाव हे क्रीडांगणाचं आहे तेच मालक ते हो चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय शॉर्ट विकेटला बघा कमलाकर कुठून येतोय शॉर्ट लेग रिझन मधून काय क्षेत्ररक्षण किशोरला जीवदान मिळालं पण बॅटच्या फेस खोलत नाहीयेत एक चौकार आलाय अशोक पाटील पॉवर प्ले मध्ये मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे कारण जर इथून जर बॅटिंग जर झाली नाही तर येणाऱ्या बॅटरवर दबाव होईल दोन्ही चांगले बॅटर आहेत पण गोलंदाजी खूप चांगली येते क्वालिटी गोलंदाजी बघायला मिळते अचूकता भेदकता विविधता बघायला मिळते सुनील पुणे राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय हो चांगला चेंडू कुठलाच पण बघा चेंडू खाली राहतोय हाईट घेत नाही जी हाईट पाहिजे ती मिळत नाही डॉट चेंडूची समाप्ती अशोक पाटील आज गुरुवार शाळकरी मुले बघा शाळेच्या दिशेने वाटचाल करतायत काही मुलं घरी येत आहेत शाळा सुटल्यानंतर सकाळी वर्ग भरतात ते दुपारी सुटतात आणि संध्याकाळी वर्ग भरतात ते आपण तर दुपारी वर्ग भरतात ते संध्याकाळी सुटतात सुनील
डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण कैलास आहे. कौतुक करेल कैलासचं यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूवरती आले नाही अशोक पाटील. त्यांना माहिती आहे चेंडूवरती आलो तर कदाचित चेंडू थोडासा पडल्यानंतर डायवर्ट होईल. आणि 2-10 मिनिटात धावसंख्या धावफल करते 13 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अशोक पाटील. आतापर्यंत 8 धावा दिल्यात. पद्माकरने 5च दिल्यात. नियंत्रण गोलंदाजी. चौकार येत नाहीये अशोक पाटील. एकच चौकार आलाय. पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं होतं. त्या आल्या नाहीयेत. सुनील राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला किशोर नोस टाकलाय. देवानंद स्ट्राईक एंड ऑन साईडला स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडस फॉर्मलिंग झालंय. थोडस स्वतःला सावरा मी तर म्हणेल. मिडविकेट सीमारेच्या पार. चौकाराने धावसंख्या वाढते असं काय 17. थोडस आपण पद्माकरच्या पहिल्या चेंडू ते किशोरच्या बाडमधून चौकार देतो. दुसरा चौकार देतो किशोरच्या बाडमधून. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय 30 षटकामध्ये. ओ चांगला चेंडू. लोवर फुल टॉस होता. ड्राइव्ह करत होता. वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. माझं थोडासा व्हॉल्यूम द्या ना. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. थोडंसं अजून. हॅलो थँक्यू. 21 धावा धावफलकाती लागल्यात. पद्माकर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतो. टाकला किशोर. ओ फटका चांगला. स्टँड अँड दिले मध्ये खेचलाय चेंडूला. पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. फ्लाइट सपाट षटकार. 27 धावा धावफल करते आपण पाहतोय. अशोक पाटील धावा येत आहेत आता. 3रं षटक प्रगती पथावर आहे. समीकरण लगेच बदलते बघा ना. येणारे 15 चेंडू 45 ची गरज आहे. अशोक पाटील हेच तर क्रिकेट आहे. अशोक पाटील सन्माननीय नगरसेवक चषक 20-25 दमदार. आज पहिला दिवस. अशोक पाटील किती चांगलं आयोजन बघायला मिळतं ना. जे मैदान आहे त्याच्यामध्ये एक चांगलं आयोजन. तर प्रमोद मडवी आणि दातिली 40+ संघाला धन्यवाद देऊ. तेवढं कमी आहे. बघा प्रल्हाद देखील येत आहेत. प्रल्हाद पवार पीके. एक पीकेला आपण पाहतोय. एक पीपीला आपण पाहतोय. पद्माकर क्षेत्रक्षण थोडंसं बदल करतो. मिड विकेटला डीप मध्ये आणलंय. ओ शॉट लाईनचा चेंडू पूल केलाय. पाठवून दिलाय चेंडूला. स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार. गुड शॉट. चौकाराने धावसंख्या वाढते 31. ज्या पद्माकरने पॉवर प्ले मध्ये चांगले षटक होतं त्याच्यावरती मध्ये हल्ला करतो किशोर. तर किशोरला माहिती आहे 72 धावा इथून चेस करत असेल तर एक षटक कोणतं तरी आक्रमण करावं लागणार. बॅटिंग आणि टार्गेट करावं लागणार. पद्माकर जो प्रमुख गोलंदाज त्याला हल्लाच त्याच्यावरती हल्ला चढतो. त्याला टार्गेट केलं जातोय. 31 धावा. पद्माकर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हो चांगला चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड. चेंडू चालला यावेळेला सीमारच्या पार. लॉंग ऑन सीमारच्या पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 35.
अजूनही 37 धावांची गरज आहे. तर किशोरचा झेल सोडला आणि तो किशोर आता मैदानावर बरसतोय नाही गरजतोय. चांगली बॅटिंग करतोय. या षटकात आता धावा येत आहेत अशोक पाटील. 5 चेंडूमध्ये 18 आल्यात अशोक पाटील. म्हणजे आता नंतर पाणी देखील जाईल. तर काहीतरी एक मेसेज देखील जाईल. 37 ची गरज आहे. पद्माकरचा हा चेंडू फार महत्वाचा आहे. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकेलला बॅटर आपण पाहू शकता किशोर पाटील खूप चांगली बॅटिंग करतोय. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हो फटका पुन्हा एकदा चांगला खेचला यावेळेला. वाईट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली फटकेबाजी बघायला. गुड थ्रो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धाव फलकातील 36. 18 चेंडूमध्ये 36 धाव दिल्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 36 ची गरज आहे. पाण्याची मागणी केली. जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. दोन्ही संघ आपण तर यानंतर नेक्स्ट मॅच असणार आहे. ती तिसरी मॅच आहे. चौथी मॅच आहे आपण तर ती आपण तिसरी खेळतोय. साबे संघ पक्ष सीळ संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 12th महिने बघा जरा कोणीतरी पाणी घेऊन जा. 12th महिन्यात पण पाणी घेऊन जात नाही. आता जरा इथे जर पारितोषिक अशोक पाटील आम्ही पारितोषिक देखील ठेवणार 12व्या खेळाडूला. नाही ते रेग्युलरला होतं पण आता 40+ ला काहीतरी वेगळं करू. म्हणजे बघा 12व्या खेळाडू किती असतील. 1 किंवा 2 राहतीलच. नाही ड्रेस कोड असल्या 12व्या खेळाडूंची संख्या पण वाढते ना राखीव खेळाडूंची. पण असं करू नका मित्र म्हणेल. जे खेळाडू खेळतायत ना तुम्ही त्या संघाचा घटक आहात. तुम्ही जा मैदानात. ड्रेस कोड नाहीये. अशोक पाटील 3 कॉइन. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि कॅश प्राइज 10,000 रुपये मालिकावीरसाठी. उत्कृष्ट फलंदाज 5,000. उत्कृष्ट गोलंदाजाला देखील 5,000. उत्कृष्ट त्रेषाला 2,500 आणि अशोक पाटील 3 सोन्याचे कॉइन. प्रत्येक मॅचसाठी अशोक पाटील तुम्ही देखील ती गेल्या वर्षी स्पर्धा कव्हर केली होती. एक आपण आता थंड्याची बॉटल असणारे 1,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफीज असणारे. यावर्षी देखील ती संकल्पना आमच्या माध्यमातून आमच्या मातोश्रीच्या नावाने आम्ही 3 सोन्याचे कॉइन देणार आहोत. गेल्या वर्षी अशोक पाटील बघितलं तर दिलीप पाटील नावालीचा त्याने आपण आता ते पारितोषिक पटकावलं होतं. 20,000 2 सोन्याचे कॉइन त्याला मिळाले होते. यावर्षी 3 असणार आहेत अशोक पाटील. महेंद्रला आपण धन्यवाद देऊ. कारण जल पाण्यात करून आले त्या खेळाडूंना. येणारे 12 चेंडू आणि 36 ची गरज आहे. अशोक पाटील अर्धलक्ष पार झाले. अर्धलक्ष पार करायचं आहे. 36 धावा करायच्या आहेत. 18च्या सरसरण्यात धावा करायच्या इथून. आज षटक सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. तर पद्माकरच्या त्या षटकात धावा आल्या तब्बल 19 धावा आल्यात. पहिल्या षटकात आल्या 5 आल्या. दुसऱ्या षटकात आल्या 12. तिसऱ्या षटकात 19. म्हणजे थोडंसं मागडे षटक राहिले. संदीप गोलंदाजी मार्कवर. टाकला किशोर. किशोर खूप चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत अस्तित्व टिकवलंय. पण इथून आता मात्र संघर्ष वाढलाय. नाही संदीप गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षांकडून. हो चांगला चेंडू उडवला यावेळेला. काय फटका स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. पाटील रवींद्र ढोणे खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ. बघा ना किती स्पर्धेवरती देखरेख आहे त्यांची. काय देखरेख करतायत. असे स्वयंसेवक अशोक पाटील तुमच्याकडे 5 असले ना तर तुम्ही 6 दिवसाची पण स्पर्धा ठेवा तरी तुम्हाला थकान येणार नाही. नाही मी तर म्हणेल प्रमोद मडवींना की शेवटच्या दिवशी तुम्ही आपण रवींद्रचा सन्मान करू आणि आम्हाला जे मिळेल सन्मान चिन्ह तो आम्ही रवींद्रला देऊ. कारण मेहनत बघा ना प्रचंड मेहनत. मैदानावर एवढ्या रगरगत्या उन्हात मैदान आखणं मैदानावर फेरफटका मारणं. खूप धन्यवाद त्यांना देऊ तेवढं कमी. रवींद्र तुम्हाला जर वेळ मिळाला तर सागावच्या स्पर्धेत देखील या. आम्ही आमच्या हाताने तुमचा सन्मान करू. अशोक पाटील 42 धावा. सुरुवात केली आक्रमणाला. 36 मधले अशोक पाटील 6 कमी झाल्यात. 30 पाहिजेत. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये मॅच संपली नाहीये. तर दोन्ही संघ मैदानावर लढत आहेत. दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. संघर्ष ज्याचा चांगला तो मात्र विजय संपादन करेल. संघाच्या 42 किशोर 32 धावांना खेळतो. काय बॅटिंग करतो संदीप. ओ वाईड यॉर्करचा वापर केलाय. पंचांकडे पाहिलं जातंय. पंचबद्ध कोणत्याची खूण करत नाही. ही गोलंदाजी खूप चांगली आहे. डॉट चेंडूची समाप्ती. अशोक पाटील समीकरण बदलतोय. येणारे आता चेंडू वाक्यात आपण बोलले तर तब्बल 10-30 ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गणित असणारे अशोक पाटील.
42 झाले आहेत. निलजे 40+ संघ देखील लढतोय मैदानावर. बेतोडे संघ देखील संघर्ष करतोय. हो, हा चेंडू उडवला, यावेळेला झेलची शक्यता आहे. संदीपने सांगितलंय माझा झेल आहे, मी घेणार आहे. ओ हो हो हो, कार्बन कमाल कॅच. जर झेल आवडला असेल तर टाळ्या होऊन जाते. खूप चांगला आपण तो झेल पकडलाय. मॅचची गोल्डन विकेट. किशोर नाराज होतोय. अरे फटका जेव्हा खेळले तेव्हाच किशोर थोडेसे नाराज झाले होते. फटका व्यवस्थित मिळेल झाला नाही. स्टिकर जवळ चेंडू आला होता. नवीन बॅटर तर श्रीराम. बिग विकेट, बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट. अशा कुशल मुवमेंटला जेव्हा मिळते ना तेव्हा सिद्धू माळी गोलंदाजाची ताकद प्रचंड वाढते. आणि ती ताकद वाढली आहे. बेतोड्याचे पाठीराखे बघा भरपूर प्रमाणात झाले आहेत आणि सपोर्ट करतायत आपल्या संघाला. रेग्युलरचे खेळाडू देखील असतील, 40+ असतील, ग्रामस्थ असतील. जेव्हा जेव्हा संघ खेळतो ना तेव्हा मी तर म्हणेल जेव्हा रेग्युलरचा खेळतो संघ तेव्हा 40+ सपोर्ट करायचा. 40+ खेळतो तर रेग्युलरने. त्यामुळे काय होतं तर आपण त्या गावामध्ये एकता टिकून राहते. गावामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच निर्माण होत नाही, वाद होत नाहीयेत. मयूर देखील आले आहेत, सचिन देखील आले आहेत. राजे 11चे खेळाडू आहेत. चेंडू जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते षटकार आल्यानंतर. मयूर पाटील बघा ना राजेशाही सारखे बसल्यात. एकदम राजाच्या थाटाला बसल्यात खुर्चीवरती. खुर्ची सोडायला तयार नाहीत ते. डॉट चेंडूची समाप्ती. अशोक पाटील षटकार आला त्यानंतर काय कमबॅक केले संदीप. ओ पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केलाय. काय गोलंदाजी केली जाते अप्रतिम. षटकार आला पहिल्या चेंडूवरती अशोक पाटील, त्यानंतर काय कमबॅक केलंय. 4 चेंडू डॉट काढलेत. व्हॉट अ गोल. बॉलिंग जबरदस्त बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी संदीप भोईर. तो श्रीराम. हो पुन्हा एकदा डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चालला, मिडू गेटला. संदेश आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, थोडंसं फॉर्मलिंग होतंय. संदेश थोडंसं मी तर म्हणेल ना घाई करतोय मैदानावर. गुड थ्रो, गुड थ्रो. काय फेकी करतोय बघा ना. कैलास तांडेलचं कौतुक करेल. काय फेकी केले त्याने, लाजवाब फेकी. धावा दिल्या धाव करते आपण पाहू शकता. या बेला 44 आणि या षटकात धावा दिल्या अशोक पाटील. षटकार येऊन सुद्धा 8. संदीपची गोलंदाजी आवडते ते टाळ्या होऊन देते जरा. जबरदस्त गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. धावा हव्यात आपण तर अजूनही 28. 6 चेंडू 28. 44 ची गरज आहे. आपण तर 44 झाल्यात. अशोक पाटील तिसऱ्या षटकामध्ये जेव्हा धावा आल्या तेव्हा थोडंसं आपण तर राखीव खेळ आपण ते जे बेतोड्याचे 12वे 13 आपण खेळाडू आहेत ते थोडेसे नाराज झाले. त्यांना माहिती की तो झेल मगाशी पकडला नव्हता गेला, पण थोडी मेहनत केली असती तर कदाचित झेल झाला असता. पण अशोक पाटील आपण म्हणतो 40+ खेळाडू आहेत, पोचणं चेंडूवरती येणं अवघड असतं. जो मैदानावर खेळतो ना त्याला समजतात. गरमी बघा किती. जर दुपारच्या बैले तर आपण आता 12 वाजून 35 मिनिटं आणि 45 सेकंद झालेत. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहिजे. गुरनाथ पाटील नाही तर मयूर पाटील कुठे आहेत. पारितोषिक येते का पाहिजे त्यांच्या माध्यमातून बाबांसाठी. नाही लावणार कारण का ऑप्शन होते ना. संदेश पाटील देखील होते. कमलाकर तांडेल बघा प्रचंड मेहनत या खेळाडूच्या मैदानावर. किती मैदानावर जणू काय घड्याचा काटा फिरतो ना अशोक पाटील तसा ते फिरत असतात. मग अशी लॉंग ऑनला होते, नंतर आपलं शॉर्ट लेग रिजन मध्ये आले, मिड ऑनला आले, आता बघा एक्स्ट्रा कवा आपण तर कव्हर पॉइंटला आलेत. नाही 28 ची गरज आहे. अशोक पाटील पुराणा चावल गोलंदाजी मार्ग. गुरुनाथ पाटील आले स्ट्रायकरला. बॅटर देवानंदला आपण पाहू शकता. होतील अशोक पाटील 28 धावा. षटकार चौकाराची अत्यंत गरज आहे. गुरुनाथ पाटील देवानंद. फुल टॉस होता यावेळेला. स्वीपच्या माध्यमातून पाठवतात. पंच वाईटची खूण करतायत. एक्स्ट्रा धावेमध्ये भर. धावसंख्या 45. येणारे 6 चेंडू 27 ची गरज आहे. यास आपण तर इनिंगचा पहिला वाईड आहे. बघा खेळाडू जलपान करतायत. खेळाडूंना जेव्हा जेव्हा पाणी पाहिजे ना तेव्हा त्यांनी मागवा. पाणी अवश्य मिळेल तुम्हाला. खरं अशोक पाटील आपण तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता होता कामा नाहीये कमी. गुरुनाथने एंड बदललाय. हो हा चेंडू पुन्हा एकदा आपण तर स्क्वेअर विकेटच्या माध्यमातून काढायचा होता. शफल पुन्हा एकदा डॉट आपण तर वाईटची. इथे मात्र आपण तर एक धाव ऍड केली जाते. सलग 2 वाईट टाकलेत गुरुनाथ. देवानंद पाटील बघा थोडेसे शफल होऊनच खेळतायत. त्यांना माहिती आहे जर चेंडू बॅटच्या संपर्कात आला तर बॅकवर्ड स्कोअरला ग्रीजमधून चेंडू सीमा पार जाईल. अशोक पाटील समीकरण बदललंय. येणारे 6 चेंडू 26 ची गरज आहे. गुरुनाथ पाटील
हा चांगला चेंडू फ्लिक केलाय, बॉटमॅनचा खूप चांगला वापर केला, वाईड स्ट्रॉंगला चेंडू वेगाने चाललाय, सीमारेषा पार चौकार, मच निडेड चौकार. 50 धाबा धावफलकाती लागल्यात. आता समीकरण बदललंय, येणारे 5 चेंडू आणि 22 ची गरज आहे. रमाकांत दादा मडवी एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. आणि असं नाही अशोक पाटील, मी जरी आपण तर माझी महापौर होऊन गेलोय, आपण तर नगरसेवक आले, या व्यक्तीला तुम्ही कधी हात दाखवा, कधी आपल्याला तुम्हाला हात मिळवणार, रास्ता आंदोलन करणार. गुरुनाथ पाटील, ओ चांगला चेंडू, यावेळेला पुलिन डिलिव्हरचा चेंडू. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. लेगबायच्या स्वरूपात धावसंख्या 51-21 ची गरज आहे. चेंडू बाकीत अजूनही अशोक पाटील आम्हाला सांगतायत तब्बल 4 चेंडू 21. अशोक पाटील, नित्यंत षटकाराची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. गुरुनाथ श्रीराम पाटील, हो चांगला चेंडू, ड्राईव्ह करायला भाग पडला होता, गती परिवर्तन आहे, अनुभव प्रचंड आहे, भरपूर वर्षे क्रिकेट खेळले आहेत, रेग्युलर क्रिकेट असेल, 40+ असेल. नाही, आपण नेहमी म्हणतो ना, पुरा ना चावल, तांदूळ जरी जुने झाले ना ते खायला खूप चांगलं वाटतं, तसं गोलंदाज अनुभव प्रचंड आहे ना गुरुनाथ पाटीलकडे. सायकल श्रीराम, लाईन पावी लागणार रे, यावेळेला पंच वाईड चिकून करतात, तिसरा वाईड. ही गोलंदाजी का अशोक पाटील? मारून धावा गेल्या तर चालू शकतात ना, वाईड म्हणजे एक्स्ट्रा धाव मिळते, एक्स्ट्रा चेंडू मिळतो. कदाचित जयेंद्र पाटील देखील थोडासा नाराज होत आहेत. गुरुनाथ पाटील, गोलंदाजी मार्कोस, टाकला श्रीराम, 20 ची गरज आहे. हो, फटका उंच गेलाय, झेलची शक्यता आहे, संदीप भोईर येत आहेत, चूक झालीये, झेल ड्रॉप. 53 धावा धावफल करते. अशोक पाटील इथं आता इथून सिंगलला महत्व नाहीये, चेंडू बाकीचा फक्त आणि फक्त अशोक पाटील आम्हाला सांगतायत 2 चेंडू आणि धावा हव्यात आपण तर 19. हो, चांगला गोलंदाज, चांगली 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 गोलंदाजी, चेंडूला खोदून काढला, यावेळेला एकच धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता यावेळेला 54-18 ची गरज आहे. अशोक पाटील निर्देशांकाचं चुकलं कुठं तर पहिल्या षटकात धावा आल्या नाहीयेत, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 12, त्या कुठेतरी जास्त आल्या असते, कदाचित वापसी केली असते. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवून दिलाय, चेंडूला मिड विकेट सीमारच्या पार, षटकार. 6 गमवा लागलाय अशोक पाटील कुठेतरी ना. आपण तर निलजे 40+ संघाने ना पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाही, पॉवर प्ले मध्ये 17 आल्या, तिथे जर 25-26 धावा आहेत तर कदाचित वापसी केली असते, पण जयाने पराजयमध्ये आपण त्याच धावा राहिल्या. 12 धावेने संघ पराभूत झालाय आणि विजय संघाचे अभिनंदन. दुसऱ्या फेरीत दाखल होतोय जर्मन बेतोडे 40+. या सामन्याचा मार द मॅच लगेच आम्ही घोषित करतोय. 13 चेंडू 38 धावांची खेळी केली. ज्ञानेश्वर पाटील देखील ऑप्शन होते या संघाकडे. संदेश या, संदेश पाटील 13 चेंडू 38 धावा, काय बॅटिंग केली.